सर्वप्रथम मी आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो। मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरते आणि या व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचं, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। हृदयातल्या आदराचं प्रतीक म्हणजे सत्कार, काळजाच्या मायेचं संचित म्हणजे सत्कार, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा शिरपेज म्हणजे सत्कार, बुद्धीच्या जोडीला तत्वांची ओढ आहे, उत्तमांच्या ध्यासाला उदानतेची आस आहे आणि तुमचा गौरव करण्यासाठीच आज या सत्काराची आरास आहे। मी असलम अली शेख आपल्या सत्कारासाठी व परिचयासाठी येथे उभा आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इतर सर्व पाहुण्यांचा मी थोडक्यामध्ये परिचय करून देत आहे। इतिहासावर जगता येत नाही, इतिहास घडवावा लागतो। इतिहासावर जगता येत नाही, इतिहास घडवावा लागतो। मित्रांनो, खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत। हाही एक इतिहास आहे आणि म्हणून कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत। असेच शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी धडपडणारे, समाज घडवण्याच्या कार्यामध्ये यशस्वीपणे मार्गदर्शन करणारे नूतन शिक्षण संस्थेचे संचालक, यशस्वी शिक्षण संस्थेचे संचालक, आदर्श व्यक्तिमत्व श्रीयुक्त गणेश पाटील साहेब यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करायचं। जोरदार टाळ्यामध्ये आपल्या नूतन शिक्षण संस्थेचे संचालक आणि यशस्वी शिक्षण संस्थेचे संचालक गणेश पाटील साहेब यांचा सत्कार होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचे। जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले, तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले, जसे सूर्यांचं प्रकाश देणे ठरलेले, तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले, जसे नदीच्या वाहत राहणे ठरलेले, तसे तुमचे जीवन त्यागाने भरलेले, असेच आपल्याला लाभलेलं उत्तम उदात्त व्यक्तिमत्व म्हणजे नूतन शिक्षण संस्थेचे संचालक, यशस्वी शिक्षण संस्थेचे संचालक श्रीयुक्त आकाश पाटील साहेब यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचे। जोरदार टाळ्यामध्ये आपल्या पाहुण्यांचा सत्कार करायचे। काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जो इस कदर कि एक मिसाल बन जाए। अपने काम से पहचान बनाकर कामयाब जिंदगी की मिसाल पेश करने वाले अतिथिगण,
नूतन शिक्षण संस्था संचालिका, यशस्वी शिक्षण संस्था संचालिका आदरणीय सौ स्नेहल पाटिल मैडम जी का स्वागत चौधरी मैडम करेंगे, ऐसी मैं आपसे विनती करता हूं। त्यानंतर मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात, त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात। काही माणसं भेटून बदलत असतात, तर काही माणसांना भेटून आपल्या आयुष्यात बदल घडत असतो। असंच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणारे थोर व्यक्तिमत्व नूतन शिक्षण संस्थेचे सचिव माननीय चंद्रशेखर पाटील साहेब यांचा सत्कार डोंगरदिवे मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यामध्ये आपल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। संस्कारावरून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा